मुदखेड शहर आणि तालुक्यात दिनांक 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांद्वारे दिनांक 30 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात तालुक्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन देत मागणी केली आहे। या निवेदनात असं नमूद करण्यात आलेलं आहे की मागच्या 15 दिवसांपासून ई पीक पाहणी ॲप बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ई पीक नोंद झालेली नाही, त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामा करत असताना होऊ नये आणि एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये। शहरापासून जवळच असणाऱ्या सीता नदीवरील बंधाऱ्यास फुरसन अडकून पुराच्या पाण्याचा प्रवाह अडून बॅकवॉटरची समस्या निर्माण होते आहे आणि त्यामुळे नदीकाठील शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून शेतीचं नुकसान होत आहे। यासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य ती उपाययोजना करत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान थांबवावं आणि या प्रसंगी ॲडव्होकेट रमेश मेगदे, संदीप मोडवान, शिरीष कोत्तावार, विठ्ठल आचार्य, राम आबादार, देविदास चंद्रे, सुरेश ढगे, विजय पचलिंग, सचिन चंद्रे, रामजी कामाले, आनंदराव ढगे, सुरेश मेगदे, शिवाजी संबोड, सतीश मोरे, सचिन कवळे, रामदास कमजले, सतीश काळे, संभाजी ढगे, कैलास चौदंते यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।